सध्या बिग बॉस मराठीचं 6वं सीझन चालू आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीनं चालतंय. पण मात्र बिग बॉस हा एक रियालिटी शो आहे. जे त्या ठिकाणी घडतंय तेच प्रत्यक्ष बाहेर दाखवलं जातं. पण मात्र काही जण म्हणतात की बिग बॉस हे स्क्रिप्टेड असतं. बिग बॉसमध्ये सगळं ठरवून केलं जातं. कोणाला कधी काढायचं, कोणाला ठेवायचं हे सगळं बिग बॉस घरामध्ये ठरवून करतं आणि बिग बॉस हे स्क्रिप्टेड असतं, असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे. तर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख हे वारंवार सांगत असतात की बिग बॉस स्क्रिप्टेड नाहीये, तशा पद्धतीनं घरामध्ये खेळू नका, तुम्ही आपापसात प्लॅनिंग करू नका आणि तशा पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न करू नका की बिग बॉस हे स्क्रिप्टेड आहे म्हणून. आता लोक जेव्हा म्हणतात बिग बॉस स्क्रिप्टेड आहे, म्हणूनच असं म्हणण्याची वेळ बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसवर आलेली आहे. जर ते त्या ठिकाणी ठरून करत आहेत, सगळं काही त्यांचं ठरून केलेलं त्यांनी गेम आहे, म्हणजे राखीनं आणि संकेतनं खेळलेला जो गेम आहे तो त्या घरामध्ये ठरून केला. जर बिग बॉसला ते दाखवायचाच नव्हता तर त्यांनी कशाला दाखवला? म्हणजे बिग बॉसने इकडून दाखवायचा सुद्धा की त्यांनी असं ठरून केलेला गेम आहे आणि पुन्हा सांगायचं सुद्धा की असं आम्ही स्क्रिप्टेड काही करत नाहीत, ते त्यांचं त्यांचं ते ठरवतात म्हणून. आता हा झाला पहिला मुद्दा आणि हे आहे का नाही हे आपल्याला समजणारच आहे की हे स्क्रिप्टेड आहे का नाही. कारण पण मात्र या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून एक गोष्ट आपल्या लक्षात येते, म्हणजे बिग बॉसनं आधीच ठरवलेलं आहे की कोणाला कॅप्टन करायचं आणि कोणाला नाही. कारण की मागच्या टास्कमध्ये 9व्या आठवड्यामध्ये कॅप्टन्सीच्या रेसमध्ये फक्त दोघच जण होते. एक नाव होतं संकेतचं आणि दुसरं नाव होतं प्रभूचं. मग संकेत आणि प्रभू हे दोघं जण कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये दोघं जण आल्यानंतर उगाच त्या ठिकाणी काहीतरी असा खेळ आणायचा जेणेकरून प्रभू कॅप्टन होणार नाही, त्याच्यामुळं संकेतच कॅप्टन होईल असा खेळ आणायचा. हे बिग बॉसनं अगोदरच ठरवलं होतं आणि त्या मैदानामध्ये रिंगणामध्ये कोणाला उतरलं होतं? एकटा संकेत आणि बाकी सगळ्या त्या ठिकाणी महिला. म्हणजे त्या संकेतच्या पुढं त्या महिला जिंकू शकतील का? शक्यच नाही. कारण की त्याची ताकद कुठं, त्या महिलांची ताकद कुठं? मग अखेर या सगळ्या महिलांना हरवून जान्हवीने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची टक्कर देऊन अखेर संकेतनंच कॅप्टन्सी मिळवलेली आहे. म्हणजे ते मिळवलीपेक्षा बिग बॉसनंच कॅप्टन्सी संकेतला दिलेली आहे. कारण की सुरुवातीला त्यांना डेंजर की दिली, आता इथून पुढं काही नाही, डायरेक्ट कॅप्टन्सीच्या रेसमध्ये हे दोघं जण आहेत असं सांगितल्यानंतर आणि कॅप्टन्सी उमेदवारीसाठी कॅप्टन्सी टास्कसाठी सगळ्यांनी वन साईड प्रभूला एकमतानं मत दिलं असल्यामुळे प्रभूची निवड झाली होती. मग त्या ठिकाणी असा काही गेम असायला पाहिजे होता जो गेम ताकदीचा नसून डोक्यानं खेळायला पाहिजे होता. म्हणजे काही शब्द असतील, काही म्हणी असतील, काही सिक्रेट गेम असतील, तसे जर गेम असले असते तर नक्कीच प्रभूनं सुद्धा संकेतला टक्कर दिली असती. पण मात्र बिग बॉसलाच प्रभूला कॅप्टन करायचं नव्हतं आणि संकेतला करायचं होतं, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. पण मात्र तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.